हॅलो फ्रेंड, सिल्वर स्पूनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। रोज रोज पोळी भाजी खाण्याचा कंटाळा येतो। आज काहीतरी वेगळं करायचं म्हणून आज आपण पावभाजीची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। 5 ते 6 लोकांसाठी पावभाजी करण्यासाठी आपण अर्धा किलो बटाटे घेतले आहे, पाव किलो फ्लावर घेतला आहे, 100 ग्रॅम मटार घेतला आहे, एक छोटासा गाजर घेतला आहे आणि आता ह्या भाज्या व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि चिरून घेतल्या आहे। आता 4 ते 5 शिट्ट्या करून ह्या कुकरला शिजवून घेणार आहे। पावभाजी फोडणी करण्यासाठी 4 कांदे घेतले आपण, एक छोटा टोमॅटो घेतला आहे आणि लसूण आणि अद्रकची पेस्ट करून घेणार आहोत। सगळ्या भाज्या वाफवून झाल्या आहे, बटाट्याचे पण सालं काढून घेतले आहे। आता आपण ही स्मॅशरने स्मॅश करून घेऊया सगळ्या भाज्या। बटाटे पण त्यातच टाकून स्मॅश करून घेऊया व्यवस्थित, जेणेकरून ताटाखाली भाज्या लागणार नाही। बटाटा सगळ्या भाज्या स्मॅश करून झाल्या आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। कढई ठेवली आहे गॅसवर, त्यात बटर टाकून घेतला आहे। आपण बटर पावभाजी करणार आहोत, मुलांना तीच आवडती म्हणून बटर टाकलेलं आहे। आता फोडणी करूयात। प्रथम जिरं टाकून घेऊयात आपण। जिरं छान फुललं की त्यात आलं लसूण पेस्ट टाकून घेऊयात। लसणाचा कच्चेपणा पूर्ण गेला पाहिजे इथपर्यंत लसूण परतायचा आहे। कुठलीही भाजी करताना परतणं ही गोष्ट फार महत्त्वाची असते। त्यातला कच्चेपणा सगळ्या पदार्थांचा गेला पाहिजे, तोपर्यंत ते फ्राय करायचे आहे। ज्यावेळेस ते छान परतलं जातं त्यावेळेस पदार्थाची चव अतिशय छान अशी होती। गुलाबी झाला आहे लसूण आता छानपैकी। आता आपण त्यात कांदा टाकून घेऊयात। कांदा छान ट्रान्सपरंट झाला आहे, थोडासा गुलाबी झाला आहे। आता यात आपण हिंग आणि हळद टाकून घेत आहोत। थोडासा हिंग टाकायचा आहे, हळद टाकायची आहे यात थोडीशी। परत छान परतून घ्यायचं आहे। आता हे परतल्यानंतर यात टोमॅटो, बारीक चिरलेला टोमॅटो आणि बीटची पावडर टाकणार आहे मी। ताजं बीट जरी शिजवून टाकलं तरी चालतं, माझ्याकडे सुकवलेली पावडर होती तर तीच मी टाकून घेत आहे। त्याने कलर छान येतो पावभाजीला। जे विकतचे कलर असतात ते टाकण्याची गरज पडत नाही, हा नॅचरल कलर आणि बीट पण खाल्लं जातं। फक्त बीट ताजं बीट घेतलं तर ते जरा वाफवून घ्यायचं, भाज्या वाफवतो तेव्हाच, आणि पावडर घेतली तर डायरेक्ट टाकली तरी चालते। हे छान मी परत परतवून घेते। टोमॅटोचा कच्चापणा जाऊपर्यंत टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे। टोमॅटो छान परतला आहे। आता आपण त्यात मसाले ॲड करून घेऊ। त्यात आपण पोहे खायचा 1 चमचा लाल तिखट टाकून घेतला आहे। त्याच्यानंतर पोहे खायचा 1 चमचा पावभाजी 1.5 चमचा पावभाजी मसाला टाकलेला आहे। एक चमचा धना जिरा पावडर टाकून घेणार आहोत आपण। बीटमुळे मसाल्याचा कलर अगदी छान आलाय, लाल। आता हे छान फ्राय करून घ्यायचे आहे मसाले, थोडं परतू द्यायचं आहे।
सगळं परतून झाल्यानंतर आता स्मॅश केलेल्या भाज्या आपण यात टाकून घेणार आहोत सगळ्या. सगळ्या भाज्या स्मॅश केल्या आहेत त्या यात टाकून घेत आहे मी. व्यवस्थित हलवून यात थोडं आपण पाणी टाकून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. पाण्यात भाजी पाणी अंदाजाने टाकायचं आहे. बीटामुळे कलर छान आला आहे लाल, आणि भाज्याही व्यवस्थित स्मॅश झाल्या आहेत. अजून थोडंसं पाणी लागणार आहे यात. आता आपण यात मीठ टाकून घेणार आहोत चवीनुसार. गॅस थोडा मंदच ठेवायचा आहे आणि व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. मंद गॅसवर भाजी छान शिजली 15-20 मिनटं की त्या मसाल्यांचा फ्लेवर त्यात छान उतरतो आणि पावभाजीची टेस्ट छान येते. आता आपण यात एक सिक्रेट टाकणार आहोत. आता आपण यात चिंच आणि खजूरची चटणी थोडी टाकून घेणार आहोत. टोमॅटो कमी टाकायचा आहे आणि ही चटणी टाकायची. याने पावभाजीची टेस्ट खूप सुंदर येते. हा आपला सिक्रेट आयटम आहे पावभाजीचा. याने टेस्ट खूपच छान येते. तुम्ही टाकून बघा कधी टाकलं नसेल तर. आता याच्यावर थोडंसं बटर टाकून घेऊया. 15 ते 20 मिनटं पावभाजी उकळल्यानंतर आता आपण चमच्यात बटर घेतलं आहे थोडं, आणि त्यात थोडासा पावभाजी मसाला टाकून घेणार आहोत परत, आणि हे यातनं वरती असं सोडायचं आहे. बटर विरघळलं आणि त्यात पावभाजी मसाला मिक्स झाला की मग टेस्ट खूप छान येते भाजीला. ह्या प्रोसिजरमुळे भाजीला टेस्ट खूप छान येते. आणि वरनं थोडी आता आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपली बटर पावभाजी तयार झाली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.